महाविकास आघाडीने मोदी जिंकून आले तर संविधान बदलतील याचप्रमाणे अनेक गोष्टी समाज बांधवांना सांगितल्या आहेत। जाती जातीत तेढ निर्माण करून समाजात भांडणे लावून जनतेला भ्रमित करण्याचे षडयंत्र महाविकास आघाडी करीत असल्याचे आरोप करीत घरोघरी जाऊन महायुती सरकार जनतेशी संवाद साधणार आहे। डबल इंजिन सरकार समाजाला न्याय मिळवून देऊ शकतो अशी माहिती भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली आहे। विधानसभेचे विस्तारक यांचा एक वर्ग आहे। महाविकास आघाडीने खोटारडा प्रचार करून जनतेला कन्फ्यूज करून महाराष्ट्राचं जे मत त्या ठिकाणी मिळवलं, त्यामुळे खोटारडेपणामुळे आम्ही काही जे कन्व्हिन्स करायला पाहिजे, खोटेपणा जो केला त्याच्यावर काही आम्ही त्या काळामध्ये ज्या पद्धतीने आम्ही कन्व्हिन्स करू शकलो नाही। कन्फ्यूज झालेला जनतेला कन्व्हिन्स केल्याशिवाय, मतदारांना कन्व्हिन्स केल्याशिवाय आणि याचा खोटारडेपणा उघड पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाहीये। त्याकरता ही बैठक आहे। महाविकास आघाडीने मतदारांना सांगितलं की मोदीजी आले तर संविधान बदलतील। आदिवासीला सांगितलं की आपला आदिवासीचा हक्क काढून टाकतील, आपलं आरक्षण काढून टाकतील। आणि महिलांना, आमच्या बहिणींना सांगितलं की आम्ही 8,500 रुपये महिन्याचे खटाखट देऊ, आमचा खासदार निवडून द्या, 30 तारखेला पैसे घेऊन जा। आता आमच्या त्या बहिणी वाट बघतात आहे, रक्षाबंधन आलाय, पण त्यांचे खटाखट काही पोहोचत नाहीये। खोटारडेपणा केला, जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम महाविकास आघाडीने